क्रीडानगरी आणि सन्मान्य आपले लाडके स्पर्धेचे आधारस्तंभ दिलीपजी पालवी साहेब सरपंच, ज्याच्या शुभ हस्ते आम्ही हा करतोय पहिल्या सामन्याचा टॉस. गावदे स्पोर्ट्स ऑरेट विरुद्ध सरस्वती खाली. टॉस जिंकलाय गावदे ऑरेटचा कॅप्टन आहे. धन्यवाद. आपण आसनस्थ व्हा मान्यवर सचिनजी गोरे आणि दिलीपजी पाडवी साहेब सरपंच. आजचे पहिले राऊंड 4-4 ओव्हरचे असतील, सेकंड राऊंड 3-3 षटकांचे असतील, लक्षात घ्या. आणि जर आपल्याकडे पहाटेला वेळ असेल तर आपण फायनल 4 ओव्हरची खेळणार, आम्ही तुम्हाला आताच सांगून ठेवतो. गावदे ऑरेट कॅप्टन, टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोयस? फिल्डिंग करणार आम्ही. हंगाम कसं सुरू आहे? हे नवीन 25-26चा हंगाम, काय उतार चढाव सुरू आहेत तुमच्या संघामध्ये? हो, आम्ही उतार पण चालू आहे आणि चढाव पण चालू आहे. खूप ठिकाणी क्वालिफाय पण झालो आणि खूप ठिकाणी पराभव पण झाला क्वालिफाय होताना. तुम्हाला खेळताना नाईट फॉर्मॅटची गेम आवडते की डे फॉर्मॅटची आवडते? स्टार्टिंगला डेला चालतंय, पण या सीझनला नाईटच बेटर वाटते, कारण की उन्हाचा प्रमाण पण खूप वाढलाय आणि नाईटला चांगला खेळ होतो. नंतर समोरच्या सरस्वती खालिंग विरुद्ध काय फाईट झाले हंगाममध्ये? या हंगाममध्ये तरी नाही झालेली, पण त्यांचा पण खेळ चांगला आहे. नॅचरल ते पण खेळतील, आम्ही पण खेळू. तिकडचा ऑरेट परिसर म्हणजे आपला अंबाडी परिसर असेल, तिकडचा क्रिकेट आणि इकडचं क्रिकेटमध्ये काय फरक तुला जाणवत असतो खेळताना? फरक काय नाही, संघ तिकडच्या टुर्नामेंट इथली असेल रे, संघ तिकडचंच आहेत, त्यामुळे फरक एवढा काय बोलता येणार नाही. मस्त. किती धावांपत्र रोखण्याचा मानस असेल की किती पण धावा चालतील, आम्ही फाईट देणार? असं काय नाही, समोरच्या संघाला कमीत कमी पर्यंत आम्ही धावू, 40च्या वरती नाही जाऊन देणार, कारण की नाईट टुर्नामेंट आहे, नंतर चेसिंगला पण प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे कमीत कमी आम्ही रन मध्ये त्यांना थांबू. बरं, कसं वाटतं हे परिसर, अगदी जंगलामधलं रानमाळातील मैदान? वाटत नव्हतं का एवढा खूप आयोजन चांगलं असेल, आणि ते पण नाईटमध्ये. या भागात डेलाच असा नसतो, पण नाईटला एवढा खूप छान ठेवलाय आणि आयोजन तर खूपच छान आहे. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार आहेत आणि पुढच्या वाटचालीत त्यांना पण शुभेच्छा. येस, मस्त, अगदी मनोगत व्यक्त केलं. येतीजी आपल्याला बॅटिंग करायची, 4 ओव्हरची मॅच आहे आणि या नाईट फॉर्मॅटमध्ये 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला किती धावा आवश्यक असतात की तुमची फायटिंग चांगली तुम्ही करता अशा वेळेला? 50+ जाण्याचा प्रयत्न. आणि तुम्हाला कसं वाटतं ह्या क्रीडानगरीचं स्वरूप पूर्णपणे नाईट फॉर्मॅट रानातील माळातील मैदान आहे? इथे तर आम्ही दरवर्षी खेळतो आणि इथे आयोजन पण खूप छान असतो आणि न्यू सरपंच आहे, याचे खूपच छान करतात आणि वासुदेव पण इथे खूप प्रोत्साहन देतो क्रिकेटसाठी आणि जो वेल काढतो त्यासाठी खूप. तुमचं परफॉर्मन्स कसं सुरू आहे या 25-26 हंगामामधलं? आमचं पण चढतं उतरतं जे, असं काही नाही. सगळी टीम पूर्णपणे आली? हो, नक्की. चल, तुम्हाला पण शुभेच्छा यतीजी आणि कॅप्टन ऑफ वॉरेट. तर टॉस जिंकला प्रेक्षकांनो. गावदे स्पोर्ट्स वॉरेटच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय सरस्वती स्पोर्ट खालील संघाला. मॅच असेल 4 ओव्हरची. आम्ही 2 मिनिटांमध्ये हा पहिला सामना सुरू करतो. आपल्या समोर आपण पाहतात सरपंच चषक दिलीप पालवी 2026 ही स्पर्धा कोसलेच्या ह्या ग्रामस्थ मंडळाकडून आयोजित स्पर्धा आणि स्पर्धेची ही शेवटची रजनी. वॉरेटचा कॅप्टन, चला या फिल्डिंग लावून घ्या आपण. आणि खेळाडू कक्षामध्ये सरस्वती खालींचे सर्व बॅट्समन बसतील आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे पॅकर असतील, ते सुद्धा बसू शकतील, परंतु तिथे प्रेक्षकांना आपण संधी देऊ नका, कारण प्रेक्षकांसाठी संपूर्ण मैदान खुलं आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. सरपंच साहेब दिलीपजी पालवी यांच्या संकल्पनेतील स्वप्नातील स्पर्धा साकार होत असताना शेवटचा अंतिम टप्पा आणि अंतिम रात्र आपण इथे सादर करत आहोत. आणि पहिला सामना काही क्षणात आपल्या भेटीस येतोय. गावदे स्पोर्ट्स वॉरेट विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या 2 बलाढ्य संघांच्या विरुद्ध. एक संघ पडगा टेनिस क्रिकेट परिसरातील आहे खालिंग, दुसरा संघ आपण पाहतोय अंबाडी परिसरातील गावदेवी वॉरेट. या दोन्ही संघांचा खेळ आपण या कल्याण तालुक्यातील कोसलेच्या क्रीडा नगरीवरती अनुभवणार आहोत. आणि 2 पंत सुद्धा बघा जात असताना नवनव सरकार, माधव ठाकरे सर, सोबतीला विष्णू मंगल केणे सर मैदानामध्ये प्रवेश करत असताना थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे सर सुद्धा येतील.
सर्व आमचे आयोजक मंडळ अगदी जय्यत तयारी करून सज्ज झालेत आजच्या दिवसाची, आजच्या रजनीची, आजच्या रात्रीची आणि आजच्या क्रिकेटच्या संग्रामानाची सुरुवात करण्यासाठी तयार आम्ही आहोत. वेलकम तिन्ही पण पंच, वेलकम डीजे मास्टर, डीजे साऊंड सर्व्हिस वासिन, तसेच रुपेशजी ठाकरे अँड मंडळी, आरटी मूव्हीज विथ ओमसाई मूव्हीज. रुपेशजी ठाकरे यांनी ऑपरेटिंग सुंदर केले मागच्या 3 रजनींमध्ये आणि 4था दिवस सुद्धा त्यांच्या कॅमेरामॅनच्या सोबतीला लाईव्ह प्रेक्षकांना मनमुराद आनंद देतील हे सुद्धा मला वेगळं सांगायची गरज नाहीये. तर सलामीचे फलंदाज पाठवा आपण. सरस्वती स्पोर्ट्स खाली 4 ओव्हरची मॅच. पहिला राऊंड आपण संपूर्णपणे 4-4 षटकांचा खेळ होतोय. प्रेक्षक कक्ष भरू लागलेत. प्रेक्षक कक्ष नव्हे तर संपूर्ण मैदानच भरू लागलंय. मोत्या कक्ष सुद्धा समोर पाहतो आपण. त्या ठिकाणी मागच्या 3 रजनीमध्ये तब्बल 7 खिल्लारी नंदी पाहुणे म्हणून येऊन गेले आणि आज सुद्धा 2 नंदी येतील. एक सर्वोत्कृष्ट नंदी ज्याने पूर्ण महाराष्ट्रभर गाजावाजा केला, आमच्या सरपंच साहेबांचा मोत्या म्हणजे बकासूर येणार आहे आज 9 वाजल्यानंतर. 9:30च्या आसपास जल्लोषामध्ये आपण त्या खिल्लारी नंदीचं स्वागत करू. फार मोठं कीर्तिमान आहे त्याच्या पराक्रमामध्ये. 3च महिने झाले परंतु अनेक गुलाळ ज्याने उधळलेले आहेत. मुंबई असो, महाराष्ट्र केसरी असो, अफलातून वेग त्याने धारण केला आणि त्याच्यावरती लाखोची बॉलिंग लावलेली आहे. माहिती अशी मिळाली की 25 लाखापेक्षा जास्त प्राइस आपल्या मोत्याची झालेली आहे. तरी सुद्धा सरपंच साहेबांनी नकार दिला की नाही, हे माझं स्वप्न आहे, माझ्या मोत्यानेच माझी ओळख करून दिली आहे, त्यामुळे माझ्या मोत्याला मला सोडायचं नाहीये, कारण मोत्याही मला सोडणार नाहीये. हे सरपंच साहेबांचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न साकार करत आहे आपला लाडका मोत्या. 38 क्रमांक, ज्याला मुंबईमध्ये बकासूर म्हणून ओळखलं जातं. तर फिल्डिंग सजलेली आहे. सलामीला शुभम शेलार, सोबतीला यतीश शेलार अशी जोडी आपण पाहतोय. रावदिक वॉरेटने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पाहतो आपण की फिल्डिंग सजवलेली आहे. विकेट किपरच्या दोन्ही बाजूला गार्ड त्यांनी बनवलेले आहेत, म्हणजेच एक फ्लाइंग स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग स्लिप, शॉर्ट स्क्रीन लेग लाईक फिल्डर तैनात. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय एक मिड ऑन घेतलाय, वाईडिस मिड ऑफला सुद्धा फिल्डर तैनात. कव्हर पॉइंट आणि माझे मित्र जानू आपण पाहतोय फाईनच्या दिशेने आहेत. जनार्दन शेलार, आपलंही हार्दिक स्वागत. स्क्वेअर लेग पंच विष्णू मंगलकेने फ्रॉम निंबवली आणि माधव ठाकरे सर नमस्कार. बॉलिंग एंडच्या दिशेने डान्सिंग अंपायरची भूमिका त्याने पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेली आहे. असे धमाल पंच पाहतोय आपण. या स्पर्धेला आपण निमंत्रित केले आणि मागच्या 3 रजनीमध्ये खूप छान प्रेक्षकांनी सुद्धा आनंद घेतलाय. त्यांच्या निर्णयाचा, त्यांच्या डान्सिंगचा, त्यांच्या कलात्मकतेचा, त्यांच्या आविष्काराचा आणि आजची शेवटची रजनी सुद्धा आपण ते प्रफुल्लित करताना पाहणार आहोत. 6:57 झाल्यात आणि आम्ही तुमचं टायमिंग सेट करू. लक्षात घ्या, 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. बरोबर 6:58 पहिला चेंडू पडतोय. टाळ्या वाजवा. शेवटच्या रजनीतील पहिला चेंडू इथे मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश आणि समोर यतीश शेलार. ड्राईव्ह केला, हाय बॅकरीचा नेहमी वापर करतो, हा ड्राईव्ह केला, गॅप मधून जात असेल तिथे बरोबर फिल्डिंगची जमावट केली आहे. ऑर्थोडॉक्स मिड विकेट झोन कडे मोत्या कक्षाच्या समोर तो चेंडू अडवला गेला आणि यतीश शेलार ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे सरस्वती खालींची 1. माझ्यासोबत राजेशजी ठाकरे याचं स्कोरिंग. या भुईर साहेब आपलं हार्दिक स्वागत. तुम्हाला पाहिलं मी वाशिम मध्ये, आवाज दिला, बाईकवरती होते तुम्ही तेव्हा मी चहा पित होतो तिथे. आणि कुठल्या पण प्रेक्षकांनी जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या पुढे पाय टाकू नका किंवा खुर्ची पण घेऊ नका, एवढी काळजी घ्या प्लीज. शुभम शेलार लेफ्टी सज्ज झाला. एक जबरदस्त चाणाक्ष क्रिकेटर खालिंगचा.
हो, त्याला सुद्धा डाव्या हस्तीच्या दिशेने चेंडू फुलर नियंत्रित केला आणि पंचांनी तिथे न्याहाळलंय आणि सांगितलंय लेट निर्णय दिला, पण तो इथे वाईटचा इशारा, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग चेक केलं, टप्पा चेक केला, चेंडू पाया खालून तर गेला नाही ना हे सुद्धा पाहिलं माधव ठाकरे सरांनी. आणि तिथे वाईटचा सिग्नल देत असताना सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 2 वर. फुलटॉस लॉफ्ट केलाय, जबरदस्त मोठा फटका आणि हा समोरच्या टीमला लागतोय चटका, सिक्सर शुभम शेलाच्या बॅट मधून. कडक आवाज आला होता आणि भडक शॉट, टाळ्यांचा कडकडाट झाला. फटक्याचं स्वागत केलं शुभम शेलाच्या. सरस्वती स्पोर्ट खालींच्या खात्यामध्ये 4 ने वाढ केली आहे शुभम शेलाने. या चौकाराने दमदार वाढ, धावसंख्या 8 वर. डेड बॉलचा इशारा बघा, सकाळी बैठका मारल्या नव्हत्या, आता त्यांना संधी मिळाली सरांना. पुढचा चेंडू, थोडस चेंज ऑफ पेस केलं, टप्प्याचं नियंत्रण अचूक होतं, अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला तिथे गोलंदाज कडून, अलीकडे टाकला गोल्डलेनच्या. पाहिला आपण चांगला स्टान्स रिलीज करताना अगदी खांद्याचा चांगला वापर करतो, कानाजवळून काही चेंडू रिलीज करतो गोलंदाज यश. चौकार आल्यानंतर डॉट चेंडू काढला यशने. धावसंख्या स्थिर, 4 चेंडू पडलेत, एक लिगल नाही एक इलिगल आहे. ओहो, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आणि पुन्हा एकदा फ्लाय होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. मस्त कमबॅक गोलंदाजाचं. नावामध्ये यश आहे, यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न नक्कीच यशही करेल आणि इतर सर्वही करतील, कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे सरपंच दिलीप पालवी चषक जिंकण्याचं. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळेल. टाळ्यांचा गजर होतोय, प्रत्येक चेंडूचं कौतुक केले जाते. लॉफ्टेड फॉर लुकिंग, फ्लॅशिंग लुकिंग, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इज लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक शुभम शेलरचा चौकार. तो वसंतजी लोणे साहेबांनी पुरस्कृत केलाय. लोणे साहेब ह्या तुम्हाला सामन्यासाठी शुभेच्छा. कल्याण आपले ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष, शिवसेना प्रमुख, कल्याण तालुक्याचे शिवसेनेचे धडाधडीचे नेतृत्व वसंतजी लोणे साहेब आज पण येतील. पहिल्या दिवशी सुद्धा आले होते उद्घाटन करण्यासाठी आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला सरस्वती स्पोर्ट्स खालींग संघ म्हणजे वसंत लोणे 11 सरस्वती खाली हा संघ बॅटिंग करतोय. धावसंख्या पाहतो आपण 12 वरती, एक गडी बाद नाहीये. मस्त सुरुवात इथे यतीश आणि शुभम कडून. फुलटा टर्न केलाय, मस्त स्वीप केलंय, एका पायाची घडी आणि ते 4 धावांची सुद्धा ही बडी घडी आलेली आहे. चौकार शुभमच्या बाद म्हणून पुन्हा एकदा. अगदी मला वाटतं की जागरण असं संगीत आहे, जागरण करणारं आणि आज जागरण करायचंच आहे. देवाचं जागरण, इथे क्रिकेटचं जागरण. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो. वसंत लोणे 11 सरस्वती स्पोर्ट्स खालील संघाची धावसंख्या एकही गडी बाद नाही 16. 16 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. मस्त अगदी सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, झकास सुरुवात, झोकास सुरुवात, लय भारी सुरुवात झालेली आहे खालींग संघाकडून. पुढील सामन्यासाठी सुद्धा मी अनाउन्समेंट करेन.
संघ आपण आला असाल तर आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा. वासुदेवजी भोईर साहेब किंवा दिलीपजी पालीस साहेबांशी तुम्ही लगेचच आपण आलेल्याची माहिती द्या. आमनेपाडा असेल पुढचा विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे. त्यानंतर भूमिलन कुंदे विरुद्ध आमने. त्यानंतर मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली विरुद्ध ओवी एंटरप्राइजेस चिंचवली. आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील गावदेवी स्पोर्ट्स पिसे विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स वाघोली. षटक क्रमांक दुसरं सुरू केलंय. मस्त टर्न केलं. चेंडू हा राईज होता आणि बॅट सुद्धा अगदी आडव्या बॅटने फिरवली. तिथे पाहता पाहता डीप फाईन आणि लॉंगच्या दिशेने चेंडू गेला जातो आणि येथे शेलाचा हा चौकार येतोय. संदीपचा हा स्वरूप नावाचा गोलंदाज आहे आणि त्याने पहिला चेंडू जसा टाकला कायसा शॉर्ट ऑफ गुड लेंथ मिळाला आणि यतीशला माहिती आहे की आडवे फटके कसे मारायचे. रिव्हर्सचे फटके सुद्धा छान मारतो यतीश आणि हा राईटनी फटका मारला आणि उजव्या हाताचा हा लाजबाब फटका बघितला. पण टर्न केला चेंडूला. चेंडूच्या गतीचा वापर सुद्धा प्रॉपरली झाला आणि पाहता पाहता तो चौकार प्राप्त झाला. प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या बाजूला जर चेंडू गेला तर थोडंसं कष्ट घ्या आमच्यासाठी आपल्यासाठी स्पर्धेसाठी की त्वरित चेंडू देण्याचा प्रयत्न करत जा. धावसंख्या 4 ने 20 वरती सुस्थितीमध्ये संघ आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट्स खाली एकेकडे बाद नाही. लक्षात घ्या 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. डिंग्स ब्रेकचा आम्ही टायमिंग कट करणार आहोत आणि विकेट ब्रेकचा टायमिंग कट करणार आहोत. बाकी तुमचं टायमिंग ऍडिशन मध्ये असेल एवढी आपण नोंद घ्या. गावदेवी वॉरेट 20 धावा. पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय स्वरूप फॉर द विकेट. बघा रिव्हर्सचा मी उल्लेख केला आणि हा आला रिव्हर्स. यतीश शेलाचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू गेलाय तो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा सिग्नल सिक्सर. ऑफ वॉली घेतलं लगेच स्टान्स बदलला. पलटी शॉटने षटकार क्रिएट केला. कारण अनेक सामने यतीशचे पाहिलेले आहेत की परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करतो. रिव्हर्स मारताना सुद्धा यतीश शेलार आणि अतिशय अनुभवी क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यतीचाच चुलत भाऊ विवेक शेलार ज्याला कोण ओळखत नाहीये. आपण पाहिलंच ISPL मध्ये त्यांना खेळताना सलगचं 3रं सीझन आणि ISPL मध्ये पराक्रम केला विवेक शेलारने. 145.2 किलोमीटर पर ओव्हर प्रति घंटा त्याने त्या स्पीडनी चेंडू हाताळला. इथे मात्र हा तीक्ष्ण मारा करण्याचा प्रयत्न केला गेला. फ्लिकचा प्रयत्न यतीशचा तिथे फसला आणि पंचाने इथे बॅटकट घोषित केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपण पाहताय 27 वर 27 एके गडी बाद नाही. पोलीस पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. उपसरपंच साहेब भाऊजी कातोड पालवी साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या सन्माननीय पोलीस पाटील विलाजी पालवी रोज येतात, रोज येणार, दरवर्षी येतात, दरवर्षी येणार असे क्रिकेटचे चाहते पोलीस पाटील आमचे सन्माननीय विलाजी पालवी. सोबतीला उपसरपंच भाऊजी पालवी. धावसंख्या 27 आपण पाहतोय. विकेटचं पतन करावं लागेल, ब्रेक थ्रू प्राप्त करून द्यावं लागेल या ठिकाणी गावदेवी वॉरियर संघाला. अन्यथा वसंत लोणे पुरस्कृत हा खालिंग संघ फार मोठी धावसंख्या उभारू शकतो. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा बघा. बघा दोन्ही पायांची घडी. आज पण काहीशे हाडं वाटतं घरी ठेवून आलेत. शेवटी पूर्ण काढून टाकतील. बॅग पण मोठी आणली त्याने आज. उद्धव ठाकरे म्हणजे एक आविष्कार. सोडून दिला चेंडू. शुभमने तिथे फुललेत वापर लागला. फुल टॉस ऑप्शनच्या बाहेरून जातो. विकेट किपरला सापडत नाही. पंचानी इथे
वाईटचा सिग्नल दिलाय. खूपच खराब चेंडू हाताळला आणि प्लस एक धाव सुद्धा बाईच्या रूपामध्ये जोडली जाईल. एकूण संघाची धाव संख्या 2 वाढली जाईल आणि आम्हाला भरत जी सांगतायत धाव संख्या 29 वर. त्याआधी आम्हाला वास्तविक भोईर जोडले होते. त्याआधी रजतजी ठाकरे. प्रत्येकाने इथे जबाबदारी घेतली आहे. मग ती स्कोरिंग असो, नियोजन असो, कुठल्या वस्तूचा पुरवठा असो, प्रत्येकाची जबाबदारी आणि त्यामुळेच त्या जबाबदारीच्याच कारणाने ही भली मोठी स्पर्धा आपण इथे सरपंच साहेबांच्या वतीने पेलवलेली पाहतोय. हे फार मोठं शिवधनुष्य उचलण्याचा पराक्रम केलाय साहेबांनी आणि म्हणून ही स्पर्धा सर्वांनी डोक्यावर घेतली आहे. टर्न केला. हो काय स्विंग आहे. भिंगरी शॉट इतिशयच्या बॅट मधून भिंगरी सिक्सर. जबरदस्त ब्लास्ट. सन्मान्य भास्करजी पालवे साहेब, आपण पण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. इथे काय बॅटचा फ्लो बघितला आपण. 0 सेकंड पेक्षा कमी टायमिंग मध्ये बॅट फिरवली यतीशने. काहीसा नो लुक शॉट होता आणि भिंगरी प्रमाणे गेला लॉंग लेगच्या दिशेने. म्हणजे ज्या ठिकाणी कोसलेगाव वसलंय त्या ठिकाणी या षटकार दाखवला यतीश शेलारने. धाव संख्या वेगाने 35 वर. 35. पुन्हा रिवर्स अजून एक आलाय पलटी शॉट आणि कल्टी मारत असताना एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षणीय चौकार यतीश शेलारच्या बॅट मधून. शुभम शेलार संयमाने खेळतोय. दुसऱ्या बाजूला आक्रमकतेने खेळतोय यतीश शेलार. दोघांनी अगदी कामगिरी वाटून घेतली. एकाकडे संयम ठेवला, एकाकडे आक्रमकता ठेवली आणि दोघे पण मेरिट नुसार खेळतायत. वॉरेट संघाने टॉस जिंकला, फिनिशचा निर्णय घेतला, परंतु ती धार अजून दिसत नाही की जी पाहिजे विकेट घेण्यासाठी. आणि त्या धारेला पूर्णपणे नेस्तनाबूत केले यतीश शेलार आणि शुभम शेलारच्या ह्या बॅटिंगच्या आधारे. धाव संख्या इथे पोहोचली 39 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक दुसरं. एक चेंडू शिल्लक आहे संपण्यासाठी. काय बॅटिंग, सुंदर नमुनाच पेश केला जातोय. फॅन्टास्टिक, अगदी भन्नाट सुरुवात आजच्या पहिल्या रजनीची पाहतोय. चेंडू पटकन मिळेल असा प्रयत्न करा. जर आपले व्हॉलेंटियर्स असतील तर आपण चौबाजूला मैदानाचा ताबा घ्या. परंतु इथे मात्र सामन्याचा ताबा घेतलाय ती शेलार आणि शुभम शेलार ह्या सलामीच्या जोडीने. अत्यंत सुंदर देखणी बॅटिंग प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना ह्या क्रीडा नगरीवरती निमित्त आहे दिलीप पालवी सरपंच चषक 2026 ही स्पर्धा. 50 पेक्षा जास्त आम्ही धावा करू असं मनोगत व्यक्त केलं यतीश शेलारने. परंतु त्याहूनही जास्त धावा होण्याची दाट शक्यता, कारण दुसरं षटक संपत नाही तोपर्यंत आता धावसंख्या 39 मध्ये झालेली आहे. हो फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. जान जाय पर वचन ना जाय. स्वतःला पाडून घेतलं. चेंडू अगदी निघून गेला विकेट कीपरकडे आणि षटक संपल्याचा इशारा माधव ठाकरे सरांचा. प्रेक्षकांना 2 षटकाची समाप्ती आपण पहिली इनिंग या पहिल्या सामन्याची. एका बाजूला फिल्डिंग करतोय गावदेवी स्पोर्ट्स वॉरेट, दुसऱ्या बाजूला वसंत लोणे 11 सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ बॅटिंग करतोय. आणि पहिल्या षटकानंतर 2 षटकानंतर धावसंख्या पाहतो आपण. पहिल्या षटकात आल्या आणि 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23. एकूण धावसंख्या 2 षटकाची जोडणी केली तर 39 वरती एके गडी बाद नाही.
आतापर्यंत 31च्या बॅटमधून एकच डॉट बघितला आपण नुकताच, परंतु 2 डॉट खेळला शुभम शेलार. परंतु शुभमने हॉट 6 एक मारलाय 2 चौकात. तो आता सज्ज झाला सामना करण्यासाठी. गोलंदाज सतीश तिचा षटक सुरू करतोय आणि पहिला अगदी अचूक नियंत्रण असला चेंडू त्याने रिलीज केला बघितला. पण आता विकेटची नितांत गरज आहे. जर धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला इथे भगदाड पाडावं लागेल, अडथळे निर्माण करावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. हो टॉस केला, उडवलाय अगदी हलक्या हाताने, बोटाचा वापर केला. तिथे डीप मध्ये फील्डला तैनात आहे, जज करतोय आणि टिपला झेल. फलंदाज शुभम शेलार झालाय फेल. पहिला धक्का लागतोय वसंत लोणे स्पॉन्सर्ड सरस्वती खालिंग टीमला. सापेचे क्रिकेटर आणि एक चांगले व्यक्ती, 2 मित्र आमच्या भोईर साहेबांचे, आमचे सुद्धा समजा. ऋषिकेशजी पाटील साहेब आणि नंदकिशोर बजागे साहेब आपण यायचंय, आपल्याला आयोजक बोलवत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम नंदकिशोर बजागे आणि ऋषिकेश पाटील म्हणजेच सोनू, आपलं हार्दिक स्वागत आहे. SK स्पोर्ट्स सापे संघ सुद्धा आलाय, त्यातील खेळाडू. ती सुद्धा चांगली लढाई असेल मित्रांनो. भिवंडी तालुक्यातील संघ आज आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. गावदेवी पिसे म्हणजेच आमच्या मोत्या नावाने खेळतोय. जो शेवटचा सामना आपण पाहणार, मागच्या वर्षीचा चॅम्पियन गावदेवी मोत्या 11 पिसे, दिलीजी पालीस साहेबांच्या ह्या किल्लारी मोत्याच्या नावाने तो पिसे संघ यावर्षी खेळणार आहे. 39 धावा पाहतो आपण. षटक क्रमांक 3ऱ्यातील 2 चेंडू पडलेत, 1 विकेट प्राप्त झाली. पाहिजे होती विकेट जर धावा रोखायच्या असतील तर, आणि ती विकेट प्राप्त करून दिली सतीशने. एक सुंदर झेल टिपला डीप मध्ये बघितला आपण फिल्डर यशने. हो सन्मान दिला. यॉर्कर, हा स्लोअर यॉर्कर होता. यॉर्करचा सन्मान, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरचा सन्मान केलाच पाहिजे क्रिकेटच्या पटलावर. आणि एक सरळ फक्त पुश केलं, डिफेन्सिव्ह पुश बघा पुन्हा दाखवतोय बॅट्समन तिथे. विवेक शेलार आलाय आणि त्यांनी पुन्हा एकदा 31ला स्ट्राईक रोटेट करून दिली. कारण ही रणनीती फार महत्वाची. मी काल उल्लेख केलेला की जो फ्रंटला आलाय त्याला तुम्ही जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. पुण्यात स्लोअर मनाने येते, आडव्या बॅटनी ढकलून दिलाय, उडून दिलाय, फेकून दिलाय पेलेच्या वरून. 31 शेलारचा ब्लास्ट सिक्सर. जबरदस्त पिकअप शॉट. आडव्या बॅटचे प्रहार खूप सुंदर करतोय 31 शेलार. आपण बघितलं लॉंग लेग, स्क्वेअर लेग, तसेच रिव्हर्सचे फटके, पॉइंट आणि थर्ड मॅनच्या दिशेने सुद्धा लिलिया मारतो 31 शेलार. म्हणून अनुभवी क्रिकेटर आपल्या प्रत्येक संघामध्ये असणं फार गरजेचं असतं. कारण त्या क्रिकेटरच्या मुळे आपला संघ मजबूत दावेदार म्हणून ठरत असतो. आणि इथे मजबूती दाखवत असताना वसंत लोणे स्पॉन्सर सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ इथे फार मोठ्या जोमाने वेगाने पुढे जातोय. 46 वरती 1 गडी बाद. 46 लॉस ऑफ सिंगल विकेट. पुढचा चेंडू खूपच आरली, अखूट टप्पा टाकला, गतीमध्ये फार मोठं परिवर्तन केलं, पण तो लाईन बिघडली. दिशाहीन चेंडू झाला आणि पंचांनी दर्शवलंय डान्सिंग आमचे अंपायर माधवजी ठाकरे साहेबांकडून हा वाईटचा सिग्नल. धावसंख्या 1 पुढे 47 वर. 47 1 गडी बाद. वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ. पुण्याचा चेंडू पेस डाव्या स्टेपच्या बाहेर जसा आडवा झाला 31 शेलार, पण तो हा चेंडू स्टंपच्या वरून जातोय. मधल्या आणि डाव्या इष्टीच्या वरून गेला आणि त्या कारणास्तव पिक करू शकला नाही 31 शेलार. कारण गतीमध्ये परिवर्तन केलं की फटका सुद्धा तिथे बनवणं कठीण जात असतं बॅट्समनला. आणि तसंच आपल्याला पाहायला मिळालं. हा डॉट आला सतीश कडून. सतीश तू येतीस, इथे मात्र 31ला पुन्हा थांबवलंय. अँगल करण्याचा प्रयत्न, पण तो खूपच बाहेर टप्पा पडला, निघाला बाहेर आणि पंचांनी बाहेर निघून सांगितलं. 2 हातांचा त्यांचा पसार बघितला आपण आणि अवांतरचं वाईटचा सिग्नल. धावसंख्या 1 पुढे 48 वर. 48 1 गडी बाद टीम वसंत लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खाली. पुण्याचा टॉस केला आणि उडवलं त्याला, भिरकावून दिलाय. पलटी शॉट, स्विच हिट, सिक्सर वन्स अगेन 31 शेलारच्या बॅट मधून.
3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 18.0च्या वेगाने 54. 18-54. दोन्ही पंच मायबाप जर तुमच्याकडे बॉल असतील तर ते लगेच यूज करा, जवळ असते तुमच्या पॉकेटमध्ये. ओके सर. 54 धावसंख्या, 3 षटकाची समाप्ती. खूप छान यतीश शैलाचं आक्रमण पाहतो आपण. वेग जॉईंट झाला, वेगने एक सिंगल काढून जशी दिली यतीशनी पुन्हा एकदा सूत्र हातात घेतली इनिंगची आणि पाहता पाहता धावसंख्या 18.0च्या वेगाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 वरती जाऊन ठेपली आहे. यतीशचं म्हणणं होतं की मला इतक्या धावा पुरेशा होत्या. जेव्हा त्यांनी मनोगत व्यक्त केलं टॉस हरल्यानंतर बॅटिंग जशी मिळाली, परंतु 3 षटकातच 50च्या पार धावसंख्या पोहोचली आहे. अंदाज आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाला असेल, चर्चा सुरू झाली असेल की हा संघ 80च्या पुढे जाऊ शकतो का. 75 ते 80चं टार्गेट सेट. लगोपाठचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर लगावले तर आमचे सन्माननीय कल्याण तालुक्याचे ग्रामीण शिवसेना प्रमुख वसंतजी लोणे साहेबांकडून 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रत्येक बॅट्समन साठी, खालींसाठी. आणि इथे वाईड आलेला आहे. धावसंख्या 55. 55 ऑन द बोर्ड. सन्माननीय वसंतजी लोणे साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपटी दिली आपण बारी, इथे कडक हॅमर केलंय, जबरदस्त क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून भिरकावून दिलाय सिक्सर विवेक शेलाच्या बॅट मधून. प्रेक्षकांचं स्वप्न पूर्ण झालं की विवेक शेलार ते हे आता कोसल्याला पाहतायत. लक्षात घ्या, सीझन 3 खेळून आला विवेक शेलार. काल पण बदलापूर मध्ये होता आणि आता कोसल्यामध्ये आला विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी. ओ हो, जबरदस्त फटक्यामध्ये हा फार मोठी दमछक आहे. आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून बिगी माइटी ब्लो, विवेक शेलार ऑन फायर. धन्यवाद धन्यवाद. काल पण ठाणे रायगड मध्ये खेळला, काही चुकांमुळे रायगड संघ जिंकला, परंतु इथे मात्र आम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करायचा असं दाखवत असताना सांगत असताना विवेक शेलार आक्रमक झालाय. 1 डाऊनला आला. 3 चेंडू मध्ये त्याने 3-13 केले. 13 धावा कुठल्यात. तिसरा लागोपाठचा आला असता तर इथे मात्र फ्लिक केलंय. याला म्हणतात रणनीती, याला म्हणतात समजदारी. आणि 2 धावा किती वेगाने बघा, जितक्या वेगाने तो चेंडू रिलीज करतो ना, आपण वेग बघितला असेल IPL 3 मध्ये, सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ठरला. 1 शॉटचा इशारा इथे, पंचांचा 1 धाव कमी मिळेल. 145.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने विवेकने चेंडू टाकलाय, रिलीज केलाय सीझन 3 मध्ये IPL मध्ये. हा विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी. महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण हे आपल्या मराठी बांधवांचं ज्यांनी नाव रोशन केले. आणि आमचे लाडके मित्र नंदकुमार बजागे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. बाहुबली आणि सोनूभाई ऋषिकेशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, चेंडू खाली ठेवला आणि इथे बाहेर आहे चेंडू. नियंत्रण थोडस दिशाहीन झालं. धावसंख्या 69 आपण पाहतोय. 16 ऑन द बोर्ड. एक गडी बाद. षटक क्रमांक 4 सार्थ नावाचा गोलंदाज हाताळतोय. समोर विवेक शेलार. पुन्हा एकदा जबरदस्त फटकामध्ये तराणे, प्रेक्षक गाऊ लागले गाणे. जबरदस्त आणि फटक्याचे झाले दिवाणे. सिक्सर विवेक शेलारचा. प्रेक्षकांनी जास्त बॉलिंग करताना पाहिले विवेक शेलारला, प्रिन्स ऑफ भिवंडी, परंतु आता बॅटिंग कशी करतोय बघा. ते बॅटिंग मध्ये सुद्धा तितकी सुधारणा केली विवेक शेलारने. पुन्हा एकदा तयार. यावेळेला पुन्हा एकदा कडक फडक. वाह, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंगच्या वरून ठोकलाय. अजून एक सिक्सर. विवेक शेलार ऑन फायर.
झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी धन्यवाद. नक्कीच पॅटर्न लय भारी दिली जी पाली साहेबांचा आणि त्यांची स्पर्धा मी खेळतोय मला त्याची जाणीव आहे. ही जाणीव करून तिथे विवेक शेलार ते स्पर्धा कशी मला जिंकायची ते मला माहिती आहे. त्यानुसार मी इथे धावांचा पाऊस पाडतोय. विवेक शेलार यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झाला आणि तिथे फलंदाज बाद होतोय. विवेक शेलार बॅक टू द पॅव्हलियन. आऊट नाही तर षटक समाप्त झाली. माफ करा तेच म्हटलं तिथे बीस उडली नाहीये पंच आणि लगेचच निघाले. बघा त्यांना सुद्धा माहिती होते की हा शेवटचा चेंडू होता चौथ्या षटकातील आणि विवेक निघाले म्हणजे नॉट आउट राहिलेत. धावसंख्या बरोबर 81 मित्रांनो. 82 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी सेट केले. 20.50 चा वेग ठेवावा लागेल जिंकण्यासाठी गावदे स्पोर्ट्स वॉरेट या संघाला. टॉस साठी या दोन्ही पण कॅप्टन पुढील सामना. एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध आमणेपाडा. सापेचे आमचे मित्र सुद्धा आलेले आहेत. नंदकिशोर बजागे मित्रांनो माझ्या आयुष्यातील चांगल्या मित्रांमध्ये मी त्या मित्राची नोंद करतो. नेहमीच उल्लेख करत असतो मी. आमचे ते जानू असतील बघा. जानू सुद्धा उतरलेत. जानू भाई नमस्कार. आणि आमचे नंदकिशोर बजागे फ्रॉम सापे. मस्त इनिंग साकार केली. धस्तपुस्त उद्ध्वस्त इनिंग साकार केली. विवेक शेलार यतीश शेलार फक्त शुभम शेलार बाद झाला परंतु या दोन्ही पण भाऊंनी भाऊ बंदकी दाखवली या क्रिकेटच्या स्वरूपामध्ये आणि तल्लखपणे धीरोदत्त पद्धतीने 81 धावांचा डोंगर उभा केला. 82 धावा इथे पार करायच्या आहेत गावदे स्पोर्ट्स वॉरेट संघाला. आणि मी टॉस साठी पुन्हा एकदा बोलवतोय. एसके सापेचा कॅप्टन आणि आमनेपाडा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. आपण पाहतोय मोठ्या कक्ष म्हणजे मोठ्या टॉस बॉक्स सुद्धा उभारला आणि समोरच्या दिशेने मोठ्या लाडक्या खेळांसाठी कक्ष उभा आहे. त्या ठिकाणी मागच्या 3 रजनीमध्ये तब्बल 7 खिल्लारी नंदी येऊन गेले आणि आज आपला लाडक्या मोठ्या पण येणार आहे ज्याला मुंबईमध्ये बकासूर नावाने ओळखलं जात आहे. कॅप्टन कारण एसके सापेचे कॅप्टन ऋषिकेश पाटील आलेले आहेत. आंबाडचा कॅप्टन त्वरित या. आपण बघितलं 34 धावा केल्या यतीश शेलारने. 26 धावांचा पाऊस पडला विवेक शेलारने आणि 14 धावाचं योगदान दिलं शुभम शेलारने. या त्रिकुटाने दमदार बॅटिंग करून 81 धावा उभ्या केल्या पहिल्या या महत्वाच्या टुर्नामेंट मध्ये. महत्वाची इनिंग साकार केली आहे. सुरुवात लाजबाब म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. आणि आता आपण त्याचा वेग पाहणार आहोत. विवेक शेलारचा तो सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. अनेकांच्या गळ्यातला ताईत बनलेला विवेक शेलार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून ठरलाय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्याचं राहणीमान सुद्धा अगदी मन मिळावे मित्रांनो. खूप छान व्यक्ती आहे. कुठल्या पद्धतीने अहम नाहीये मनामध्ये. म्हणतात ना की ज्याचे हात आपल्याला लागतात तो मोठा माणूस असतो परंतु आभाळा हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तो खरा यशस्वी माणूस असतो. हा यशस्वी माणूस आहे. यशस्वी क्रिकेटर आहे प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंगचा सुपुत्र विवेक शेलार. विकेट हॅट्रिक साठी वसंतजी लोणे साहेबांकडून आता पुन्हा एकदा 2000 रुपयाचं बक्षीस. वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती खालिंग संघाच्या बॉलर्स साठी ही पर्वणी पुन्हा एकदा. सलामीचे फलंदाज आलेत गावदे वॉरेटचे दीपेश आणि तेजस.
आणि बॉलिंग मार्गवती आपला सर्वांचा लाडका प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. 20.50च्या वेगाने धावसंख्या कुटाव्या लागतील, म्हणजे 20 ते 21 धावा प्रत्येक षटकामध्ये कराव्याच लागतील काही करून हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स वॉरेट संघाला. विकेट रॅटिंगसाठी वसंतजी लोणे साहेबांनी बक्षीस लगावले. पुन्हा एकदा तो उल्लेख मी करतोयच. हा उर्ध विकेट प्रिन्सचा पहिला चेंडू फुलर लेन फुल टॉस फास्टर क्विकर फुल टॉस त्याला टाइम करू शकला नाही बॅट्समन. तिथे चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेट डीप मध्ये. जमीनच्या साह्याने जात असताना फेकी करे पण तक सिंगलची प्राप्ती केली. दीपेश ऑफ द मार्क. धावसंख्या 1 वॉरियर संघाची, ज्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी 82 धावांचं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आज इतक्या धावा जर मिळायला पाहायला तर सरपंच साहेब या वर्षी सुद्धा सूर्योदय होईल. हाय स्कोरिंग मॅचेस झाले तर, आणि हरकत नाही, करू आपण. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा असतो म्हणतात, आणि मावळत्या सूर्याला लोक अगदी प्रेमाने पाहत असतात. सनसेट पॉइंट. पुढचा चेंडू विवेक शेलारचा पुन्हा एकदा. हो गुडलँड टप्पा पडला, वेगाने गेला आणि बॅटची कडक जानू जनार्दन सेनार यांनी तिथे झेल ग्रीप नाही केला. नेहमीच विकेटची भूमिका पार पाडणारी जानू इथे झेल निसटला त्यांच्या हातातून, परंतु सामना निसटणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. इथे जीवनदान मिळालं बॅट्समनला तेजसला, आणि धावसंख्या सिंगल ने 2 वरती. आवाज कडक आला होता परंतु चेंडू बॅटला मिडल नव्हता झाला. तिथे काहीसा राईज आणि अँगल प्राप्त करतो विवेक शेलार. बघा रणवे बघा ती सुंदर वाटतंय. हो हा पेस बघा, लॉफ्टेड ऑन ड्राव. इथे हाफ वॉली घेतलं आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा लॉफ्ट करत असताना 2 फील्डर तिथे पोहोचले डीप मध्ये. त्या दरम्यान तितक्याच वेगाने आपल्या लाडक्या मोत्याच्या वेगाने सोन्याच्या गतीने या सोन्यासारख्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या 4 वर. अमनेपाडा विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापेचा आपण टॉस करणार आहोत ओव्हर ब्रेक नंतर. सुंदर रनवे बघा, काय रनिंग आहे, किती मस्त फिटनेस आहे. आणि हा फ्लिक केलाय, लॉफ्टेड फ्लिक पाहतोय. मिड विकेटचा फील्डर तिथे 2 पोहोचले, दोघांनी तिथे लक्ष दिले नाही आणि चेंडू जाते मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या सिग्नलची वाट पाहतोय आम्ही की हा चौकार आहे की षटकार आहे. मोठ्या कक्षाच्या उजव्या बाजूला तो टप्पा उडाला होता, चेंडू उडाला आणि चौकारचा सिग्नल. 4 रन येतोय या फटक्यामध्ये वॉरेट संघासाठी. दीपेशच्या बॅट म्हणून चौकार. ओव्हरपिच मिळाला काहीसा, थोडासा टप्पा ओव्हरपिच झाला, तेवढा स्विंग झाला होता चेंडू, आणि त्याला सुद्धा सुंदर मिडल करू शकला या ठिकाणी. कारण हे चेंडू खोदून काढणं तुमची नजर तीक्ष्ण असावी लागते की तुम्ही किती डीप बॅट तुमची घेऊन जाता. बॅट डीप गेली पाहिजे, बॅटचं तुमचं रोलिंग छान झालं पाहिजे, आणि तितक्याच वेगाने बॅट तुम्हाला ड्रिल करायची असते. त्या पद्धतीनेच उडवला. काहीसा जास्त उंच गेलेला परंतु अंतर सुद्धा तिथे गाठलं. अंतर असं गाठलं की 2 फिळ्याच्या मध्ये टप्पा पडला, अलीकडे पडला आणि तो एका टप्प्याने गेला 4 धावांसाठी. 8 धावसंख्या पाहतो आपण. प्रत्येक षटकामध्ये 20 ते 21 धावा निदान करायच्याच आहेत. फार मोठं रिस्क घ्यावा लागेल. मोर रिस्क मोर प्रॉफिट, कारण मोर प्रॉफिट करायचं तुम्हाला. 82 धावांचा तुम्हाला फायदा करण्यासाठी त्याच धाडसाने आणि त्याच जोखीम घेऊन फटकेबाजी करायची. थोडीशी फिल्डिंग बदलली गेली बघा. मोठ्या कक्षाच्या बाजूला एक फिल्डर तैनात आता आहे आणि जो मिड विकेटला होता त्याला स्क्वेअर लेगला घेतलाय लेग पंचांच्या पाठीमागे. विवेक आपटी दिलीये, काहीसा बाउन्सचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेत होता, तिथे कव्हरचा फिल्डर गेला. पाठीमागे धावत होता, उलटा धावत असताना तिथे अजून धावा कंप्लीट. विवेकला सुद्धा माहिती की आपला टार्गेट मोठा आहे, व्यक्ती स्वार झालाय तो, अजून त्याचे कटर आले नाहीयेत, फक्त टप्पा अलीकडे पलीकडे टाकतोय. पहिलाच फुलटॉस वेगवान टाकला होता बघितला, पण त्याला ड्राईव्ह करणं थोडस अवघड झालं होतं बॅट्समनला. इथे धावसंख्या 2 नि पुढे 10 वर. प्लेड ऑन हा फसवलाय. चेंज ऑफ पेस केलं, स्लोअर यॉर्कर वापरलं, कडेला लागून चेंडू धडकला एसटीना आणि प्लेड ऑन होऊन पहिला धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स वॉरेट संघाला.
सर इथपर्यंत तरी यायचं होतं, स्टेज पर्यंत यायचं होतं ना सर. सन्मान्य पाहुणे आमचे टॉस करतात भाऊजी पालवी साहेब, उपसरपंच आणि पोलीस पाटील आमचे विलासजी पालवी साहेबांच्या शुभ असते हा आम्ही करतोय टॉस. फक्त टॉसचा कौल घेऊ कारण धावांचा पाठलाग सुरू आहे. दोन्ही कॅप्टन पाहतोय आपण. आमनेपाडा विरुद्ध SK स्पोर्ट्स सापे. 38-38 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सरपंचचे चेक असं कॉइन आहे. ऋषीचा कॉल आहे सरपंच आणि टॉस जिंकला SK सापेने. फक्त निर्णय द्या. क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंग करायची आमनेपाडा. आपण पुढच्या मॅच मध्ये इंटरव्ह्यू घेऊ तुमची मस्त. SK स्पोर्ट्स सापेने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी निमंत्रित केले पुढच्या सामन्यामध्ये आमनेपाडाला. जाऊया आपण आता चालू असलेल्या सामन्यात. धन्यवाद मान्यवर. सन्मान्य पोलीस पाटील साहेब, विलासजी पालवी. अपटबार पुन्हा एकदा आणि तिथे 9चा इशारा पंच माधव ठाकरे सरांचा. वाईट सर सॉरी, हात तुमच्याच काळे काळे जास्त आहेत. मी क्रॉस बघत होतो. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. यावेळेला बॅटची कडा घेतली, लेग स्लिपच्या डोक्यावरून जातोय. शॉर्ट मिस टायमिंग आहे परंतु आता फुलर मिळतोय. 4 धावा मिळतात संघाला, वॉरिट संघाच्या. आधीचा वाईट त्यानंतर चौकार. म्हणजे एक तुम्ही चुकीचा चेंडू टाकल्यानंतर किती मोठं नुकसान होऊ शकतं हे क्रिकेट तुम्हाला सांगत असतं. म्हणून प्रत्येक बारीक बारीक गोष्टी तुम्ही चुका होणार नाही हे टाळल्या पाहिजेत. चुका होऊ शकतात, होतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या खेळामध्ये, परंतु जास्त करायच्या नाही की फार मोठं नुकसान होणार. धावसंख्या 15 पाहतो आपण, 15. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा मारा इथे करतोय परंतु वेगावरती स्वार झालाय. टायमिंग करू शकत नाही बॅट्समन. हे फटके अगदी यतीश शेलाने मस्त रोल करून मारले होते, बघितलं आपण. आणि विवेक शेलाने अगदी ओव्हर पिच हाफ वॉली घेऊन मारले होते. यतीश शेलाचे उलटे फटके सुद्धा बघितले आपण, जे फुल लेंथ चेंडूला अगदी सहजतेने फिरवले. इथे अकुट टप्प्याचा मारा पुन्हा केला. इथे मात्र शॉर्ट ऑन पोल आणि तिथे मात्र चेंडू झाला गोल. स्क्वेअर लेगच्या वरून षटका. सर एक बॉल फेका तुमच्याकडचा जुना, एक बॉल फेका असेल तर. ओके चला, इथे धावसंख्या बघा 21 वरती जाऊन ठेपले गावदेवी वॉरेटची. 82चे टार्गेट. ओ पुन्हा एकदा खराब चेंडू, पण तो तिथे फील्डात तैनात आहे. सापला रचलाय आणि अडकवलं फलंदाजाला आणि झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय गावदेवी वॉरेट संघाला. छान बॉलिंग इथे करतोय अकुट टप्प्याचा मारा निखिल. आणि आताचा हा विकेट टेकर चेंडू होता. काहीसा चेंज ऑफ पेस केलं, जसे फिल्डिंग सजवली, लालच दिली पूल करण्याची आणि त्या लालसेमध्ये मिस टायमिंग झाला. फटका, एलिव्हेशन प्राप्त नाही झालं, अंतर गाठू शकला नाही आणि एक सुंदर झेल टिपला डीप मध्ये. नवीन फलंदाज तुषारला हुशारी दाखवावी लागेल, परंतु नाही. समोरचा गोलंदाज हुशार आहे जो अलीकडे टप्पा टाकतोय. काहीसे अकुट टप्पे टाकले, गुडलेंड टाकले आणि आता काहीसा पुढे दिला होता, ओव्हर पिच दिला होता काहीसा, पण तो टप्पा पडला, ओव्हर पिच स्विंग झाला आणि विकेट किपर जानू शेलार यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या स्थिर 21. आणि बघा आज सुद्धा स्टॉल लागला अंडा पावचा. आपण आनंद घ्या. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फक्त फ्लाईट दिली, टप्पा अजून अलीकडे घेतला, गुडलेंच्या थोडासा पुढे, ओव्हर पिचच्या अलीकडे आणि त्या टप्प्यामध्ये बरोबर इथे डॉट चेंडू काढला. लागोपाठचे 2 डॉट गोलंदाज निखिल कडून. संघाची धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. 82 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स वॉरिट संघ पोहोचलाय 2 गडी बाद 21 वर. वेलकम, सुस्वागतम. रामदासजी पालवी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. मग कशी येताना तिथे बघितलं पण आमची नजर मैदानामध्ये होती. तुमचा सफेद ड्रेस दिसला की तेच वाटतं की रामदास पालवी साहेबच आले.
तो आज पंच काळे काळे दिसत आहेत म्हणून तो मगाशी मला एकच हात दिसला सर. शूज तुम्ही ब्लॅक नाही वापरले आज सर. माझ्या बॅग मध्ये कलर होता आज. मजा येते. माधव सर असलं म्हणजे मजा येते. आम्ही एक मैत्रीप्रमाणे राहतो. त्यांचा मुलगा असेल, माधव असेल, राज, आम्ही त्यांच्या घरी सुद्धा अनेक वेळा राहिलेलो आहे. इथे बघा धावसंख्या 21 आपण पाहतोय. 2 गडी बाद आधी फार मोठा आता लक्ष आहे. 12 चेंडू शिल्लक. इतिश शेलार सज्ज झालाय. 82चं लक्ष म्हणजे अजून जिंकण्यासाठी तसं पाहता 61 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. 12 चेंडूंमध्ये 61 धावा करायच्या आहेत. 12-61 समीकरण म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 30.5 धावा, 30 ते 31 धावा. रिक्वायर्ड होता तो 20 ते 21, डायरेक्ट 10 ने वाढलाय. रिक्वायर्ड बॅटची कडा होती जानुबाई. जानू शेलार आज थोडेसे जरा बिनसलेत, हात करतायत, पण तो त्यांचं फार नुकसान नाही, कारण त्यांनी सक्षम धावसंख्या उभी केली. पण तो परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. असं नाही की तुम्ही चांगली धावसंख्या उभी केली म्हणून इझिली घ्याल. नाही, प्रेक्षक तुम्हाला पाहतायत की अवसन लोणे साहेबांचा हा खालिंग संघ वॉरिटच्या अगेन्स्ट असं चुका का करतो असं होणार नाही. कारण विवेक शेलार ज्या संघामध्ये आहे तो टाईट संघ आहे. टर्न केलाय पण तो इथे चेडू हवेमध्ये, तिथे बघ तू, बघ ती बघ. ओ हो 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 हो, किती संधी गमावल्या. तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं. लगोपाठच्या 2 चेंडू मध्ये 2 झेल उडाले होते. मस्त स्विंगिंग बॉलिंग करतो इथे शेलार. चतुरस्र क्रिकेटर, अनेक वर्ष क्रिकेटसाठी ज्याने बहाल केली आणि अजूनही आपल्या संघाला घेऊन चालतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं आणि हा एक्सपिरियन्स कंपेनर आहे. 22 धावसंख्या, 60 पाहिजे आहेत. इथे फोर्स करायचा प्रयत्न होता, रूम बनवता आली नाही बॅट्समनला. काहीसा बॅकफुटला जाऊन इथे रूम बनवून पुल करू शकला असता. समोर शुभम शेलाने तिथे कव्हर केलं, जो मिड विकेटला तैनात आहे. आम्ही सुद्धा अनेक स्पर्धा खालिंगच्या ग्राउंडवरती कव्हर केल्या, त्यासाठी आम्हाला नेहमीच निमंत्रण करत असतात. इथे शेलार, विवेक, आमचे जानूभाई शेलार, राजामजी शेलार, सरपंच साहेब. त्यांचं ग्राउंड सुद्धा असं रानमाळामध्येच आहे. मस्त ग्राउंड बनवले, अगदी फुल फ्लेज ग्राउंड आहे खालिंग परिसरातील. आता धावसंख्या 22 झाले. करेक्शन केले, पुण्यात अपडेशन झालं. 22, अजून 60 धावांची गरज भरतजी. 60 धावा अजून पाहिजेत आणि 9 चेंडू शिल्लक. हो हो, हा दुसरा टाकला होता. चेंज द पेस केलं, तिथे पुन्हा एकदा फील्डर तैनात. सापळा रचला होता, हा लागोपाठचा तिसरा झेल सोडलाय. इझिली घेतलाय. जसं का ठरवलंय की आम्ही धावा एवढ्या केल्यात की आम्हाला कॅच घ्यायची गरजच नाही. नाही, असं नका करू. तुम्ही जी प्रॅक्टिस कराल ते तुमचं प्रॅक्टिकली बाय डिफॉल्ट तुमच्या अंगलट येऊ शकतं पुढच्या सामन्यामध्ये. म्हणून म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलेच नाहीत आणि सामना असा खेळा की कधी तुम्ही हरलेत नाहीत. मस्त वाक्य आहे ते, मनामध्ये घेऊन खेळायचं असतं. हो हो हो, नाही, पायांची हालचाल अजिबात नाही. जागेवरती उभा ठेवतो इथे शेलार. वेगावती पुण्याचा स्वार झाला, वेगवान मारा, शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, काहीसा राईज होऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि ते मात्र आता 20वा घ्यायला वॉरेट संघ जाईल असं वाटतंय या स्पर्धेतून बाहेर, कारण फार मोठा आता अवघड झालाय सामना. 7:59 टायमिंग नाही सांगत आहे मित्रांनो. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 59 धावांची गरज आहे, कारण 7:43 झालेत आता टायमिंग मध्ये. पुन्हा एकदा यॉर्क करायचा प्रयत्न, ब्लॉक मध्ये डिलिव्हरी, सिंगल काढली जात नाहीये. शुभम येतोय हळूहळू. शुभमनी 14 धावांचं योगदान दिलं. लेफ्टी चांगलं कॉम्बिनेशन शुभमच्या माध्यमातून येतीच्या सोबतीला ओपन करत असतो. विवेक शेलाने आज 1 डाऊन मध्ये येऊन तडाखा दिला 26 धावांचा. प्रत्येक बॅटर्सने इथे अगदी आपले मनसुबे किती उंचावले ते दाखवलं आपण बघितलं. आणि 3 षटकानंतर धावसंख्या 24 वर. 58 धावांची आता गरज आहे. 6 चेंडू मध्ये 58 धावा. सुस्वागतम. इव्हेंट कव्हर करण्यासाठी आलेल्या 2 मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. आज पाहुण्यांना सेवा पुरवण्यासाठी प्रोफेशनली आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कडून या 2 मॅडम्सना आपण निमंत्रण दिले आणि त्यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. आपण या.
प्रशांतच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. प्रशांत शेलार हे सुद्धा अगदी येती शेलाचेच बंधू आहेत. हो हो हो, मस्त मस्त चेंडू हाताळला. हा ऑप्शन आहे, मोठ्या हाताची ऍक्शन, कानाजवळून अगदी हात अगदी व्हर्टिकल गेला आणि मस्त वरून टॉप टू बॉटम चेंडू टाकला होता. फुल लेंथ डीप केला चेंडूला आणि फलंदाजाला तिथे उत्तरच देता आलं नाहीये. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर. पुन्हा चेंज ऑफ पेस, काहीसा आखूड टप्पा होता, त्याला पुलकाचा पवित्रा इथे फसला आणि जानू शेलार लेग स्लिपला तैनात, त्याने झेल टिपलाय. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. खरं तुम्ही पंचांमधले डॉनच आहेत. आपको पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. बहुत बढ़िया. आणि इथे स्विंगिंग डिलिव्हरी वापरली प्रशांत शेलारने. क्लीन बॉल केलं नवीन बॅट्समन शुभम आलेला आहे. नो लुक शॉट, चेंडू हवेत फिरवलाय, बॅट फिरवली आणि तिथे पुन्हा झेलचा प्रयत्न व्यवस्थित नाही केला गेला. हो शोधतायत चेंडू. आवाज बघा, आवाज बघा, तिथे प्रत्येक जण आवाज देत आहेत. अरे चेंडू तर कव्हर कर असा आवाज. इथे एक सिंगल आली. धावसंख्या पाहतोय आपण संत महाते कृष्णामाई 25 वर. फार मोठा फरक. संजी लोणे साहेबांनी पुरस्कृत केलेला सरस्वती कालिंग संघ इथे दबदबा निर्माण केलाय पहिल्याच सामन्यामध्ये. आजच्या ह्या रजनीमध्ये शेवटची रजनी, फायनल रजनी पाहतो आपण, ग्रँड फायनल रजनी. नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा कव्हर केली दिलीप पालवी सरांनी. त्याच्या सोबतीला अनेक आमचे पासुदेजी भोईर, सर्व क्रीडा मंडळ, ग्रामस्थ मंडळ, कोसले आणि इतर सर्व साहेबांचे मित्र मंडळी, मित्र परिवार सर्वांनी इथे आम्हाला योगदान दिलं. आणि इथे मात्र फक्त औपचारिकता पार पडत असताना गावदेव वॉरेट संघ पुण्यादा सिंगल, शुभमच्या बॅट मधून सिंगल, फार मोठा फरक. 26 धावा ज्या एकट्या विवेक शेलारने ठोकल्या आधीच्या इनिंग मध्ये. षटकारांची आतिश बाजी केली होती यतीश, विवेक, शुभम शेलारने. एकच विकेट गेली होती. 81 धावा 4 षटकामध्ये मारल्या म्हणजे समोरच्या संघाला फार मोठं डोंगर पार करणं भाग पाडलं. इथे लकी 4 रन. नशिबाचा चौकार बाईचा स्वरूपामध्ये. आणि अशा प्रकारे आपण इथे पाहतोय सामना समाप्त झाला. तरच सामन्याचा मॅच